येशू ख्रिस्त जन्माला आला, त्याच्यानंतर येशू ख्रिस्ताने बाप्तिस्मा घेतला योहान संदेष्टाद्वारे. प्रेज द लॉर्ड. बाप्तिस्मा झाल्यावर आकाश उघडलं गेलं, पवित्र आत्मा कबुतरासारखा प्रभू येशूवर आला, उतरला आणि आकाशातून वाणी झाली देवपित्याची. आपला देव बाप्पा काय म्हणाला? आपला परमेश्वर म्हणाला की हा माझा परमप्रिय पुत्र आहे, याच्याविषयी मी संतुष्ट आहे. काय बरं येशू ख्रिस्ताने तिकडे केलं होतं की आकाश उघडला आणि पित्याची वाणी झाली की हा माझा परमप्रिय पुत्र आहे आणि याच्याविषयी मी संतुष्ट आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. कोणी सांगेल मला का बरं येशू ख्रिस्ताने बाप्तिस्मा घेतल्यावर आकाशामधून अशी वाणी झाली? लूक मध्ये जर सुरुवातीला आपण वाचलं 2-3 अध्याय, त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसतील. प्रेज द लॉर्ड. एनीबडी? प्रेज द लॉर्ड. थँक्यू सिस्टर. पहा, लूक याचा 3रा अध्याय जर पाहिला तर याच्यामध्ये काय दिलंय माहिती? 21-22 वचन पहा. लूक 3:21-22. सर्व लोकांनी बाप्तिस्मा घेतला व येशूही बाप्तिस्मा घेऊन प्रार्थना करीत असता असे झाले की आकाश उघडले गेले, पवित्र आत्मा देहरूपाने कबुतराप्रमाणे त्याच्यावर उतरला आणि आकाशातून अशी वाणी झाली की तू माझा प्रिय पुत्र आहेस, तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे. प्रिय पुत्र आहेस हे तर समजलं, पण प्रिय का म्हटलं आहे? पुत्र आहे, ओके, पण संतुष्ट का म्हटलंय? कोणती गोष्ट प्रभू येशू ख्रिस्ताने त्यावेळेस केली होती की तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे असं परमेश्वराचं वचन म्हणतंय? प्रेज द लॉर्ड. कारण आता फक्त येशू ख्रिस्ताच्या कार्याला किंवा त्याची जी मिनिस्ट्री आहे त्याला आरंभ करतो आणि सुरुवात त्याने बाप्तिस्मा घेऊन केली आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. अजूनही नवीन करार प्रस्थापित झालेला नाहीये. नवीन करार केव्हा झाला? ज्या वेळेस कार्य पूर्ण झालं तेव्हा, येशूच्या रक्ताद्वारे. तो करार अजून पूर्ण व्हायला खूप वेळ आहे. इकडे पिता का घोषणा करतोय? आकाश उघडून अशी वाणी होते. बायबल सांगतं पवित्र आत्मा देह रूपाने. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. देह रूपाने म्हणजे एक शरीर धारण करून कबुतरासारखा. कबूतर असं नाही, ते वर्णन करण्यासाठी लिहिलं आहे, पण त्यासारखं एक शरीर धारण करून पवित्र आत्मा प्रभू येशू ख्रिस्तावर उतरला, कारण ते चिन्ह होतं. प्रेज द लॉर्ड. परंतु पिता असं का म्हणतोय की माझ्याविषयी हा संतुष्ट आहे? कधी विचार केलाय का? नाही, येशूने नाही का कोणता दुरात्मा घालवला, ना चमत्कार केला, ना आरोग्य दिलं, ना कोणाला मेलेल्यातून उठवलं, अजून काहीच केलं नाहीये. ना प्रभू येशू ख्रिस्ताने सैतानाला हरवलं, ना त्याची परीक्षा झाली, अजून कोणत्याच गोष्टी झाल्या नाहीत. परंतु ते सगळं मिनिस्ट्री, त्याचं काम, सगळ्या गोष्टी, चिन्ह चमत्कार सुरू करायच्या आधी स्वर्गातून वाणी होतीये, हा माझा परमप्रिय पुत्र आहे, याच्याविषयी मी संतुष्ट आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. इथे असं काम म्हणण्यात आलंय माहिती? कारण प्रभू येशू त्यावेळेस सुद्धा एक प्रार्थना करणारा व्यक्ती होता, त्यावेळेस सुद्धा नम्र होता, त्यावेळेस सुद्धा पित्यासोबत त्याचं रिलेशनशिप होतं. सो प्रभू येशू ख्रिस्ताने किती आजारी लोकांना बरं केलं, किती दुरात्मे घालवले, किती सभा घेतल्या, किती गावोगावी फिरून प्रचार केला, किती मेलेल्यांना जिवंत केलं, किती ठिकाणी सैतानाची बंधनं तोडली, किती ठिकाणी लोकांना मुक्त केलं, किंवा कधी पाण्याचा द्राक्षरस केला, किंवा कधी प्रभू येशू ख्रिस्ताने आपण ते फेफरेकरी किंवा ती रक्तस्रावी स्त्री किंवा याईराची कन्या यांच्या जीवनात चमत्कार केले, किती शिष्य बनवले, किती शिकवण दिली. या गोष्टीवर पिता नाही म्हणाला की हा माझा परमप्रिय पुत्र, याच्याविषयी मी संतुष्ट आहे. नाही, काहीच केलं नव्हतं. इनफॅक्ट हे झाल्यानंतर पवित्र आत्मा जो देह रूपाने धारण करून, देह शरीर काहीतरी शरीर देह रूपाने जो प्रभू येशू ख्रिस्तावर उतरला ना, तो पवित्र आत्मा याच्यानंतर बाप्तिस्मा घेतल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताला 40 दिवस आणि रात्र उपास प्रार्थनेमध्ये घालवतो. येशूला अरण्यामध्ये घेऊन जातो आणि तिकडे 40 दिवस पूर्ण झाल्यानंतर, उपास प्रार्थना पूर्ण झाल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताची परीक्षा होते. कोणाद्वारे? जो परीक्षक किंवा जो सैतान आहे त्याच्याद्वारे. म्हणजे अजून तर काहीच प्रभू येशू ख्रिस्ताने जे कार्य आहे, जी सेवा आपण म्हणतो त्याला सुरुवात केली नाही, पण तरीही पिता म्हणतोय हा माझा परमप्रिय पुत्र, याच्याविषयी मी संतुष्ट आहे. प्रेज द लॉर्ड. मग पिता का पार्शालिटी करतोय? पिता हा येशू आहे ना म्हणून बोलला असं आहे का? नाही. मी हे वचन का घेते माहिती? नवीन करारामध्ये सांगताना, कारण तुम्हाला सुद्धा समजावं की तुम्ही किती सुवार्ता सांगितली, तुम्ही किती दानार्पण दिलं, तुम्ही किती पेरणी केली, तुम्ही किती दुरात्मे काढले, तुम्ही किती मोठमोठ्या सभा भरवल्या, किती चिन्ह चमत्कार तुमच्याद्वारे झाले, किंवा किती ठिकाणी जाऊन तुम्ही सुवार्तेचा प्रचार करून लोकांना एकत्रित केलं, यावर पिता संतुष्ट होत नाही. या तर गोष्टी होतात,
बायबल सांगतंय जो कोणी येशूवर विश्वास ठेवेल त्याच्या मागे हे चिन्ह चालत जातील. प्रेज द लॉर्ड. मार्क 17-18 वचन काय सांगतं? 16-17-18. प्रेज द लॉर्ड. पिता केव्हा संतुष्ट होतो माहिती? ज्या वेळेस तुमचं त्याच्याशी वैयक्तिक नातं असतं. मग भलेही तुम्ही काहीच करत नाही, पण जर तुमचा पित्यावर तेवढा विश्वास आहे, त्याच्यासोबत तुमचं वैयक्तिक नातं आहे, तुम्ही पित्याला पित्याशी तुम्ही ना समरूप आहात, पित्यासोबत सदैव देवाचं भय बाळगून तुम्ही चालत आहात ना, तर देव बाप आपल्यावर खुश होतो. प्रेज द लॉर्ड. इथे अजून कोणताच चमत्कार प्रभू येशू ख्रिस्ताने केला नाही आणि प्रभू येशू ख्रिस्ताविषयी देवाचं वचन म्हणते, आकाश उघडून आकाश उघडून अशी वाणी होतीये की हा माझा परमप्रिय पुत्र आहे. प्रिय नाही, परमप्रिय, आणि याच्याविषयी मी संतुष्ट आहे. बायबलमध्ये एके ठिकाणी वचन लिहिलंय की ज्या प्रकारे नाही का एखादा मनुष्याला मोह होतात, परीक्षा होते, टेम्पटेशन होतं, येशू ख्रिस्त त्या सर्व प्रकारे त्याला सुद्धा टेम्प्ट करण्यात आलं होतं, त्याला सुद्धा मोहात पाडण्यात आलं होतं. सो असं कधीच कोणी बोलू नका मी तर शरीरात आहे, मी तर म्हणजे मी बोलायची, मी तुम्हाला कोणाला ब्लेम नाही करत, मी स्वतः म्हणायची सुरुवातीच्या दिवसांमध्ये. हा कोणी म्हणाला ना जाऊ दे, विषय सोडून दे, मी म्हणायची माझं मन एवढं चांगलं नाहीये, मी काही परमेश्वर नाहीये, मी संत नाहीये, मी सज्जन नाहीये की मी कोणाला विसरेल आणि मान्य करेल. मी शरीरात आहे, माझ्याकडून चुका होतात, माझं मन एवढं चांगलं नाही, मी एवढं कोणाला नाही का मला त्रास देणाऱ्यांना विसरू शकत नाही. हा माझा एकेकाळी स्वभाव होता. प्रेज द लॉर्ड. पण ते चुकीचं होतं माझं म्हणणं. का माहितीये? कारण बायबल सांगतं ज्या प्रसंगाला मी तोंड देते, जे मोह, जे आकर्षण, ज्या प्रकारची वासना, ज्या प्रकारचं नाही का सगळी परीक्षा माझी होते, त्या सगळ्यातून प्रभू गेला. इनफॅक्ट मी जेवढ्यातून गेली नाही त्या सगळ्यातून तो गेलाय. या जगातलं कोणीच बोलू शकत नाही असं की येशूला काय, त्याला थोडी मोह झाला, येशू तर देवाचा पुत्र आहे ना, तो तर परमेश्वर आहे, आम्हाला मोह होतो, आम्ही कमजोर पडतो, आम्ही शरीरात आहे, कोणीच बोलू शकत नाही. कारण त्या सगळ्या प्रकारच्या ही वॉज टेम्प्टेड इन एव्हरीथिंग. प्रेज द लॉर्ड. तरी सुद्धा कधीच प्रभूने पाप केलं नाही, कधीही त्याने त्या चुकीच्या गोष्टींना अनुसरलं नाही. मग तो जसा आहे तसे ह्या जगामध्ये तुम्ही आहात. सो ते जे मला वाटायचं ना सुरुवातीच्या दिवसामध्ये, मी कमजोर आहे, हा मी मनुष्यच आहे, मी तर पडणारच ना, ती चूक होती. हा मी पडले, माझी क्षमा झालीये, माझ्याकडून चुका झाल्या, मला पित्याने माफ केलं. पण तुम्हाला माहितीये का, आता यापुढे मी पडेल असं नाही का, नाहीये. कारण मला माहितीये की ज्या प्रकारे मी या सगळ्यातून जाते तो सुद्धा गेला, प्रभू डगमगला नाही, तर मी पण डगमगणार नाही. कारण ख्रिस्त रूपी पायावर मला स्थिर करण्यात आलंय. प्रेज द लॉर्ड. जर माझा पाया ख्रिस्त आहे, जर त्या खडकावर मी स्थिर आहे, तर मी पडणार नाही. प्रेज द लॉर्ड. सो इकडे प्रभू येशू ख्रिस्ताचं एक सिक्रेट लाईफ होतं. तो कधी रात्रीचा झोपला नाही, रात्रभर पित्याशी बोलायचा, त्याच्या सोबत वेळ घालवायचा. सो प्रभू येशू ख्रिस्ताचं जे प्रेम, जे हृदय, जे फेलोशिप पित्यासोबत होती ना, आपल्या देव बापासोबत, त्यावरून नाही का परमेश्वर म्हणतो हा माझा परमप्रिय पुत्र आहे, याच्याविषयी मी संतुष्ट आहे. मग 40 दिवस उपास प्रार्थना अरण्यामध्ये, त्याच्यानंतर परीक्षक येतो, म्हणतो ह्या धोंड्याच्या भाकरी होतील असं बोल, त्याचे परमेश्वर हे करेल, नंतर तू इकडून खाली उडी मार, देवदूत त्याचे तुला हातावर झेलून धरतील, तू काय कर, मला नमन कर, हे जगातलं सगळं वैभव, सगळी ग्लोरीज ऑफ दिस वर्ल्ड मी तुला देईन. या सगळ्या गोष्टी नंतर होतात. आणि त्याच्यानंतर असं होतं की प्रभू येशू ख्रिस्त काना येथील लग्नामध्ये गेलाय. प्रेज द लॉर्ड. तिकडे जातो, लग्न आहे कोणाचं, तिकडे मोठ्या प्रतिष्ठित माणसाचं लग्न आहे. ओके. आणि त्यावेळेची लग्न म्हणजे नाही का 15-15 दिवस चालायची, आणि इतके दिवस लोकांचं जाणं येणं, खाणं पिणं, वर्दळ, सगळं मेजवानी चालायची. येशूची आई आली आहे, येशू त्याच्या शिष्यांसोबत आला आहे, आणि तिकडे द्राक्षरस संपलाय. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तिकडे येशूची आई जाते, काय म्हणते, ते बघते की द्राक्षरस संपलाय. आता लग्नामध्ये प्रतिष्ठित माणसाचं लग्न आहे, इतके सगळे लोक आले आणि त्यांच्याकडे द्राक्षारस प्यायला नाहीये, म्हणजे किती अपमानाची गोष्ट, विचार करा. आणि कारण त्या लोकांमध्ये, यहुद्यांमध्ये द्राक्षारस नाहीये म्हणजे हे एक गरिबीचं लक्षण, किंवा नाही का एक प्रकारचं अपमानाची गोष्ट आहे. प्रेज द लॉर्ड. आणि येशूकडे त्याची आई येते आणि म्हणते की ह्याचा द्राक्षारस संपलाय. आणि येशू म्हणतो, बाई, याच्याशी तुझा आणि माझा काय संबंध, माझी वेळ अजून आली नाही.
येशू ख्रिस्ताची वेळ तेव्हाही आली नव्हती. म्हणजे किती आधी बाप्तिस्मा घेते वेळेस पिता म्हणालाय की हा माझा परमप्रिय पुत्र आहे, ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे. प्रेज द लॉर्ड. येशूची वेळ तेव्हाही आली नव्हती, काना इथल्या लग्नातही आली नव्हती. पण तुम्हाला माहितीये, वेळ असो वा नसो, तुम्ही त्याच्या पण पेक्षा अधिक महत्वाचे आणि अधिक जास्त काही करू शकता. कसं माहितीये, बायबल सांगतं काना येथील लग्नामध्ये येशू ख्रिस्त बसलाय, येशूची आई तिकडे आली आहे आणि म्हणते की द्राक्षारस संपला आहे. येशू म्हणतो, बाई तुझा आणि माझा काय संबंध, माझी वेळ अजून आली नाही. दिस इज नॉट माय टाइम. माझं वेळ येईल तेव्हाच मी गोष्टी करणार, तोपर्यंत नाही. माझा पिता सांगणार तेव्हाच. आणि तरीही येशूची आई त्या सगळ्या दासांना जाऊन काय सांगते, चाकर लोक असतात त्यांना म्हणते, जे काही तो सांगेल ते करा. प्रेज द लॉर्ड. का मदर मेरीला कळत नाही का येशू काय म्हणाला, माझी वेळ आली नाही, अजून वेळ नाही आली म्हणजे मी काहीच करू शकत नाही, किंवा नोचा अर्थ कळत नाही का, नाही, येशू ख्रिस्त नाही म्हणाला, नाही समजत का? प्रेज द लॉर्ड. मदर मेरीला समजतं, पण मदर मेरी कोणती साधारण स्त्री नाहीये ना. ज्यावेळेस सगळ्या समाजासमोर गाब्रिएल देवदूत येतो आणि म्हणतो की तू गर्भवती होशील, पुत्र प्रसवशील, त्यावेळेस जिने विश्वास ठेवला त्या देवदूताच्या वाणीवर, जिने विश्वास ठेवला त्या परमेश्वराच्या संदेशावर, जिने देवाचा शब्द आपल्या गर्भामध्ये, आपल्या पोटामध्ये वाढवला, कशाचीही चिंता न करता, ती इकडे कशी शांत राहील आणि चिंता काळजी करेल. प्रेज द लॉर्ड. मदर मेरीला माहितीये की येशू कसा आहे, मदर मेरीला माहितीये परमेश्वराचं हृदय काय आहे. म्हणून प्रभू येशू नाही म्हटल्यानंतर सुद्धा मदर मेरी काय म्हणते, म्हणते की तो जे सांगेल ते करा. तिने, येशूची वेळ आली नव्हती पण तिने ती वेळ आणायला लावली. तिने वेळ आणायला लावली. प्रेज द लॉर्ड. येशू म्हणतो माझा काय संबंध, माझी वेळ आली नाही. ती म्हणते जा जा, येशू सांगेल ते करा. हालेलुया. दिस शुड बी युअर फेथ. कोणी नाही म्हटलं, आता असं झालं, आता हे झालं म्हणून शांत बसणारे तुम्ही नसले पाहिजे. तुम्हाला माहित पाहिजे की तुम्हाला काय अधिकार देण्यात आले. तुमचा विश्वास एवढा असला पाहिजे की नाही म्हणून तुम्ही शांत राहणार आहे. नाही हा शब्दच तुम्हाला ऐकायला आला नाही पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आणि नंतर असं होतं, जो येशू म्हणाला होता की माझी बाई, माझी वेळ आली नाही, तुझा आणि माझा याच्याशी काय संबंध. त्या येशूकडे चाकर येतात. येशू म्हणतो ठीक आहे, ते दगडी रांजण आहेत ना, यहुद्यांच्या चालीरीतीप्रमाणे ठेवलेले. म्हणजे कोणीही आलं की काय करायचं, पहिलं ते पाणी घ्यायचं, हातपाय धुवायचं आणि मग प्रवेश करायचा. तर हे पाणी असं ठेवलं जायचं, कोणी असेल. आजही गावाकडे तुम्ही जा, तुम्ही पाहुणे म्हणून आले की लोक पहिलं घरात प्रवेश नाही करायला देत, पहिला तुमच्या पायावर पाणी टाकतात, हातपाय धुवायला देतात, मग घरामध्ये बोलवतात. मला ही गोष्ट विशेष करून माहित नव्हती, पण गेल्या वर्षी मी लातूर, हांदीकेर, कर्नाटक साईडच्या काही गावांकडे गेली होते आणि मला हे माहीतच नव्हतं. तर एका घरामध्ये मी अशीच गेले आणि तिकडे मस्त नाही का, आम्ही आलोय हे कळल्यावर म्हणजे घर होतं, घरातलं अंगण होतं, दार होतं, मस्त आम्ही प्रवेश केला, पाणी भरून ठेवलेलं. लगेच ती मुलगी पळत पळत आली आणि नाही का पाणी हातपाय धुवायला दिलं. मला काहीच कळलं नाही, इकडे शहरात सवय नाही ना. मी अशीच आतमध्ये गेले माझ्या मुलींना घेऊन आणि माझे मिस्टर वगैरे मागून आले. सगळेजणांनी पाय वगैरे धुतले आणि नंतर मला कळलं की त्या मुलीलाही थोडंसं ऑकवर्ड वाटलं. म्हणजे तिच्यासाठी वेगळीच गोष्ट आहे, मी पाणी देते आणि पाय नाही धुतले, हात नाही धुतले, असेच कसे गेले. आणि मला असं वाटलं आल्या आल्या म्हणजे मी आपलं जशी इकडची सवय तशी. नंतर मला कळलं, जितक्या घरांमध्ये आम्ही तिकडे गेलो, सगळेजण पहिलं हातपाय धुवायला पाणी द्यायचे आणि स्वतः पाणी ओतणार. प्रेज द लॉर्ड. अक्षरशः कोणी असेल, कितीही मोठा व्यक्ती असेल, स्वतः पाणी नाही का हातापायावर धुवून आतमध्ये यावं म्हणून पाणी ओतायला यायचे. मग मला कळलं हे तिकडच्या लोकांसाठी खूप एक एक आपण म्हणतो ना, पाहुण्यांचा आपण आदर सन्मान करतो, सो त्यांच्यासाठी तशी नाही का आदराची गोष्ट आहे. पाहुणे आले आणि आपण त्यांना हातपाय धुवायला पाणी देतोय. प्रेज द लॉर्ड. येशूच्या वेळेस सुद्धा यहुदी चालीरीतीप्रमाणे असंच व्हायचं आणि येशूने पाहिलं आणि प्रभू येशू म्हणतो हे दगडी रांजण आहे ना, पाण्याने भरा. रिकामे झालेले होते. प्रेज द लॉर्ड. पाण्याने भरले. मग नंतर सगळे चाकर एकमेकांमध्ये बोलतायत, काय होणार आहे, काय होणार आहे. पाण्याने भरले. थोड्या वेळाने येशू म्हणतो त्यातलं पाणी काढा, ते काढा आणि भोजन कारभारी जो तुमचा नाही का काय म्हणतो आचारी आहे, किंवा जो तुमचा शेफ आहे, किंवा जो मेन आचारी आहे ज्याने सगळं बनवलंय, त्याच्याकडे न्या. आता दासांना माहितीये पाणी काढून ते घेऊन जातायत. तरी येशू म्हणालाय, मदर मेरी म्हणाली जा, तो सांगतो ते करा. प्रेज द लॉर्ड. पहा, वेळ आली नव्हती असं येशू म्हणाला होता आणि एवढ्या सगळ्या गोष्टी घडतायत. पाणी घेऊन जातात आणि चाकरांना नाही का चुटपुट लागली,
पाणी घेऊन चाललोय, हा आमचा आचारी किंवा हा आमचा भोजन कारभारी येतो, काय म्हणेल काय म्हणेल काय म्हणेल. ते पाणी त्यांनी ओतलं आणि नंतर ते भोजन कारभारी किंवा जो मेन शेफ आहे त्याने पिलं आणि तो म्हणतो, असा द्राक्षरस तर मी कधीच पिला नाही. शेवटी शेवटी लोकांना नाही का संपायला आल्यावर पाणी मिक्स करून द्राक्षरस देतात. तू उत्तम बेस्ट क्वालिटीचा नाही का वाईन तू अजूनपर्यंत ठेवलेली आहे. खुश होतो आणि लोकांना परत वाटायला लागतात. फक्त त्या चाकरांना माहित होतं की ते पाणी होतं, ते पाणीने काय झालं आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहितीये, ज्या वेळेस येशू ख्रिस्त म्हणाला ते दगडी रांजणामध्ये पाणी भरा, तेव्हाही ते पाणीच होतं. ज्यावेळेस चाकरांनी ओतलं ते पाणीच होतं. ज्यावेळेस तिथून काढलं तेव्हाही पाणीच होतं. पण ते पाणी सुद्धा येशूचा शब्द नाकारू शकले नाही. प्रेज द लॉर्ड. पाणी सुद्धा प्रभू येशूचा शब्द नाकारू शकले नाही. पाण्याला सुद्धा स्वतःचं अस्तित्व बदलावं लागलं. प्रेज द लॉर्ड. ती रात्र, तो लग्नाचा दिवस, ते जे होतं ना, एक अद्भुत होतं. त्या रात्रीने, त्या लग्नाने काही गोष्टी पाहिल्या. त्याने देवाच्या पुत्राला पाहिलं की ज्याच्या पुढे पाणी सुद्धा स्वतःचं अस्तित्व विसरून जातो. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. पाणी अडून राहिलं नाही. प्रेज द लॉर्ड. ते पाण्याला स्वतःचं अस्तित्व बदलून प्रभू येशू ख्रिस्त जसं म्हणालाय तसं द्राक्षारस बनावं लागलं. द्राक्षारस बनण्यासाठी द्राक्षाची गरज पडत नाही. येशूचा शब्द पुरेसा आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आमेन, तसेच आमेन. तुम्ही आणि मी आहात. आपल्याला काही करायचं तर तुमच्यामध्ये एबिलिटी असू दे नसू दे, काही असू दे नसू दे, प्रेज द लॉर्ड, परमेश्वराचा शब्द, देवाचं वचन पुरेसे. जे तुम्ही नाही आहे ते तुमच्यामधून निर्माण करण्यासाठी, ज्या गोष्टी अस्तित्वात नाही त्या अस्तित्वात आणण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. पाणी स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवू शकला नाही. पाण्याने पण विचार केला असेल, माझ्या समोर नाही का ज्याच्याविषयी परमेश्वर ना संतुष्ट आहे, तो देवाचा परमप्रिय पुत्र आहे. मी काय म्हणून पाणी म्हणून इथे राहू. प्रेज द लॉर्ड. पाण्याने स्वतःचं अस्तित्व गमावलं, द्राक्षारस बनला आणि सगळ्यांसाठी आनंदाची गोष्ट झाली. त्या रात्रीने एक इतिहास लिहिला. येशूच्या शिष्याने कधी न ऐकलेल्या गोष्टी पाहिल्या. प्रेज द लॉर्ड. आणि त्या चाकरांना समजलं नाही. इतके वर्ष द्राक्षारस आज बनवायला दिला तो उद्या बनत नाही. तुम्हाला माहितीये, वर्षभर साठवून ठेवावा लागतो, तेव्हा उत्तम क्वालिटीचा बनतो. प्रेज द लॉर्ड. द्राक्ष, त्याच्यात सगळे आपले गरम मसाले, सगळ्या गोष्टी नाही का त्या हवाबंद डब्यामध्ये सगळं मिक्स करून नाही का त्या बरण्यांमध्ये भरून ठेवावं लागतं. मग त्याच्यानंतर नाही का तो द्राक्षारस तयार होतो आणि तो मग वर्षानुवर्ष सुद्धा टिकतो. पण ही प्रोसिजर ना अनेक महिने ते वर्षभराचं प्रोसिजर असतं. परंतु जर प्रभू येशू म्हणाला हे पाणी नाहीये, हे द्राक्षारस आहे, तर ते द्राक्षारसच आहे. मग ते पाणी म्हणून राहू शकत नाही. आणि जर प्रभू म्हणतो जर तुम्ही पुत्र आहात तर तुम्ही पुत्रच आहात, कोणी तुम्हाला गुलाम म्हणून अडवून ठेवू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. सो तो काय म्हणतोय हे महत्वाचं आहे. त्या रात्रीने एक इतिहास घडताना पाहिला, त्या चाकरांनी काही अद्भुत गोष्टी घडताना पाहिल्या. आज ही संपूर्ण सृष्टी सुद्धा देवाच्या वचनाने घडणाऱ्या गोष्टी तुमच्या आणि माझ्या जीवनात पाहत आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तरी सुद्धा अजून नवीन करार पूर्ण झाला नाहीये. ही तर सुरुवात आहे, पण पिता संतुष्ट आहे, कारण येशू ख्रिस्ताचं पित्यासोबत नातं होतं. तुमचं पित्यासोबत नातं आहे ना. येस, फादर इज हॅपी. हालेलुया. आणि लूक 20 मध्ये देवाचं वचन आपण वाचलं की तिकडे देवाचं वचन सांगतं, लूक 22:20 मध्ये, त्याप्रमाणे भोजन झाल्यावर त्याने प्याला हातात घेऊन म्हटले, हा प्याला माझ्या रक्तात नवा करार आहे, ते रक्त तुम्हासाठी ओतिले जाते. सो नवीन करार रक्त सांडल्या वाचून झाला नाही. बायबल सांगतं रक्त सांडल्या वाचून पाप क्षमा होत नाही. नवीन करार प्रभू काय म्हणाला यिर्मयाद्वारे, मी त्यांच्या पापांची क्षमा करीन, मी त्यांच्या पापांचं स्मरण करणार नाही, त्यांच्या अधर्माची क्षमा करू. प्रेज द लॉर्ड. त्यांच्या पापाचं स्मरण करणार नाही, त्यांच्या अधर्माची क्षमा करीन आणि मी त्यांचा परमेश्वर होईल. ह्या गोष्टी अशाच घडत नाही माझ्या प्रियांनो, अशाच घडत नाहीत. देवाच्या शब्दाने घडतात. करार झाला, माफी मिळाली, सगळ्या गोष्टी मिळाल्या, पण रक्त पाहिजे होतं. प्रेज द लॉर्ड. आणि हे रक्त सांडण्यासाठी निष्कलंक निर्दोष असा कोकरा पाहिजे होता. म्हणून मी नेहमी एका गोष्टीची जाणीव तुम्हाला करून देते की तुम्ही चांगले आहात म्हणून नाही,
जर त्या कोकऱ्यामध्ये दोष असताना मग तुम्ही कितीही चांगले वागले असते तरी तुम्ही आणि मी नरकातच गेलो असतो. पण तो निष्कलंक निर्दोष देवाचा कोकरा होता. त्याने बलिदान दिलं, त्याने सर्वांचं पाप स्वतःवर घेतलं. तो पाप बनला, ज्याला पाप ठाऊक नाही तो पाप बनला. त्याने त्याचं रक्त सांडलं. प्रेज लॉर्ड. त्याला माहित होतं मला रक्त सांडायचंय, माझं शरीर मोडण्यात येणार आहे आणि तेव्हाच हा नवीन करार प्रस्थापित होणार, एस्टॅब्लिश